मित्रांनो, हे आहे सोनम वांगचुक. गेल्या 15 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती यांचं आंदोलन सुरू आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. 28 तारखेला 28 जूनला यांनी सुरू केलेलं त्यांचं उपोषण. कशासाठी? आपल्यासाठी, आपल्या स्टुडंटसाठी, स्टुडंटच्या भविष्यासाठी. जे पेपर लीक झालेले आहेत, नीट पेपर लीक झाला, टीईटीचा पेपर लीक झाला, जवळ-जवळ आतापर्यंत 70 पेपर लीक झालेले आहेत. त्याच्यामुळे कितीतरी विद्यार्थ्यांनी सुसाईड केलेले आहेत. त्यांनी स्वतःचं प्राण गमावलेला आहे आणि त्या गोष्टींसाठी हा व्यक्ती उपोषण करतोय. साधा सुद्धा व्यक्ती नाही हा. गूगल करा तुम्ही. एवढा मोठा एज्युकेशनिस्ट आहे हा व्यक्ती, सायंटिस्ट आहे हा व्यक्ती. एवढे नॅशनल लेवल अवॉर्ड्स मिळालेत ह्या व्यक्तीला. एवढा शिक्षित व्यक्ती जर एज्युकेशनसाठी आपल्या देशातल्या बुरसटलेल्या घाणेरड्या एज्युकेशन सिस्टीमच्या विरोधात जर उभा राहत असेल, उपोषण करत असेल, तर विचार करा आपली एज्युकेशन सिस्टीम किती घाणेरडी झालेली आहे. कुठलीही मेन स्ट्रीम मीडिया ह्याच्याबद्दल दाखवत नाहीये. सोशल मीडियाच एक अशी पॉवर आहे की ज्याच्याने सगळ्यांना कळतंय आणि ज्यांच्याबद्दल सांगितलं जाते त्यांनाही कळतंय. सोनम वांगचुक यांची सुरुवातीला तब्येत बरी होती, पण आता 2 दिवस झाले त्यांची तब्येत पूर्णपणे खालावलेली आहे. ह्या सिस्टीमच्या फेल्युअरमुळे जर एवढा मोठा व्यक्ती जर स्वतःचं देव न करो पण असं जर काही होत असेल, तर त्याचा जबाबदार कोण? त्याला जबाबदार आणि ह्याच्या पुढे कोणीही त्यांना जर असं काही झालं ना, तर ह्याच्या पुढे कोणीही या देशासाठी, तुमच्यासाठी, माझ्या भविष्यासाठी उभा राहणार नाही. आणि प्रत्येकजण त्या ठिकाणी जाऊन त्यांना मदत करू शकत नाही, त्यांच्यासोबत आंदोलनामध्ये उभं राहू शकत नाही. हे मी मान्य करतो. पण प्रत्येकाने स्टेटसला, स्टोरीला ॲटलीस्ट त्यांनी ज्या गोष्टी बोललेल्या आहेत, त्यांची जी मागणी आहे, त्या तरी ठेवू शकतात. तेवढी तरी आपण त्यांच्याकडे मदत करू शकतो. का हा देश काय फक्त त्यांचा आहे? का लुबाडणाऱ्या लोकांचा आहे? आपला पण हा देश आहे. आपलं पण काहीतरी कर्तव्य आहे. आपलं पण एक कर्तव्य जे पुढच्या पिढीसाठी असणार आहे. थोडासा विचार करा.